आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे। मी अर्थसंकल्प सादर करत असताना तो विचार केला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, मंत्रिमंडळाशी चर्चा केली, माझ्या वित्त विभागाशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की कुठेतरी एक नियम लावू की 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, ते कुटुंब कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये ओबीसी, भटक्या, कुठल्याही घटकामध्ये ओपन, कशातही ती भगिनी माझी मोडली पाहिजे। तर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तिला मदत आपण करावी। किती करायची, काय करायची, किती बोजा येईल, त्या सगळ्याचा अभ्यास केला। कारण आज 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याचा सादर करतो, 10व्या वर्षी मी सादर केला। आणि मग गरिबाला तर सक्षम केलं पाहिजे। मग कोणाला केलं? मोलमजुरी करणारी, कुठं खुरपणीला जाणारी, कुठं धुणी भांडी करणारी शहरी भागात, कुठं झाडू पोतना करणारी शहरी भागामध्ये, कुठं त्या ठिकाणी काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, अशा प्रकारची आमची मायमाऊली, अशा प्रकारची आमची भगिनी, त्या घरामध्ये पुरुष माणसाला पैसे मिळतात, परंतु तिला काही तिच्या स्वतः करता, तिच्या कच्च्या बच्चा करता काही घ्यायचं म्हटलं तर तिच्या हातात पैसा नसतो। आम्ही जुलैपासून ही योजना सुरू केलेली आहे, त्याचं सगळं चाललेलं आहे, कागदपत्र गोळा करायचं काम। त्या ह्या तुमच्या कळवण सुरगाणामध्ये आपला नितीन पवार, तोच त्या छाननी कमिटीचा प्रमुख आहे, त्याच्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही, खबरदारी नितीननी बघायची आहे। ज्याच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे, भगवं रेशन कार्ड आहे आणि अंत्योदय योजनेतलं कार्ड आहे, त्या सगळ्या महिला याच्यामध्ये बसतात।